कसं काय म्हणजे आज आपण बनवणार आहे भात. त्यासाठी एक पातेलं, त्यात टाका तांदूळ. तांदळामध्ये आता पाठदिशेने पाणी ओतून घ्यायचं आणि तांदूळ मस्तपैकी धुवून घ्यायचा बरं का. पाणी ओतायचं आणि त्याला हाताने चांगलं खांगळायचं. असं तांदूळ आपण धुतोय बरं का. तांदूळ चांगला धुवून घ्यायचं, ते वरचं पाणी द्यायचं टाकून. मस्तपैकी पाणी टाकलं की बघा पांढरा शुभ्र तांदूळ राहतोय. त्याच्यात परत एक ग्लास पाणी ओतायचं आणि आपलं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं ना, कमी ना जास्त बरं का. अशा पद्धतीने मिक्स केला की पाठदिशेने गॅस पेटून घ्यायचा आणि मस्तपैकी त्याच्यावर पातेलं ठेवून द्यायचं. थोड्या वेळातच भात तयार होतं का ना बघा. थोड्या वेळाने अशी उकळी फुटायचं चालू होईल बरं का. उकळी फुटून पाणी सगळं वाफेच्या रूपात जायला आणि खाली आपला मस्त भात शिजून तयार. त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवून वाफ त्याच्या आतमध्ये ठेवायची. थोड्या वेळाने झाकण काढून भात खायला तयार आहे. मस्तपैकी वाडीमध्ये भात घेऊयात आता. भात खायला काय केलंय त्याच्याबरोबर पिठलं गेलंय. पिठलं असं भात टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर मस्तपैकी पिठलं टाकतो. आता तुम्ही दुसरी भाजी केली असेल तर दुसरी भाजी टाकून घ्या, मी पिठलं टाकून घेतो बरं का. आपण अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ आहेत ते आपण बघून घ्या छानपैकी. कसा आता आपला मस्त भात तयार आहे का नाही. पिठलं टाकून मस्त वरपून घेतो आता. तुम्ही पण भात कशा पद्धतीने करता, कुकरमध्ये करता का पातेल्यात करता, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बरं का. तोपर्यंत धन्यवाद.